शेतकरी बांधवांनो, आज आपण चित्रण करीत आहोत नाद बायोजिन्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे नवीन असलेला वाहन जम्बो 303। या ठिकाणी आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत। या शेतकऱ्याचं नाव आहे आकाश भाऊ पवार, राहणार भवानी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील हे शेतकरी असून आज दिनांक 27/01/2026 रोजी आपण हे लाईव्ह चित्रण करीत आहोत। या शेतकऱ्याची लागवड दिनांक आहे 12 जून 2025। यानी या वर्षामध्ये या शेतकरी बांधवांनी किती पॅकेट आणलेले साहेब? 2 पॅकेटची लागवड केलेली आहे। अंतर आहे जवळपास 4x2 मध्ये। आणि या ठिकाणी या शेतकरी बांधवाला या वर्षामध्ये एकरी 10 क्विंटल उत्पादन आलेलं आहे। आज चित्रण करण्याचं कारण शेतकरी बांधवांनो की या वर्षामध्ये सगळ्यांनाच माहित आहे की पाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं, पण एवढ्या कालावधीमध्ये सुद्धा या झाडाला अगदी मोठ्या स्वरूपाचे बुडापासून तर शेंड्यापर्यंत गोल आकाराचे मोठे बोंड लागलेले आहेत। आणि हे बोंड्याचे आपण सिरीज बघू शकता, अगदी झाड लवंडून पडलेलं आहे। अशा प्रकारे हे एवढे बोंड याला भरपूर लागलेले आहेत। तर हे वाण अत्यंत चांगलं आहे, नवीन जात आहे, याची जेनेटिक प्युरिटी खूप चांगली आहे। तर येत्या सीझनमध्ये आपण फुलसांगी असेल, तुमचं किनवट असेल, जवळच्या मार्केटमध्ये हे बियाणं सगळ्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध राहणार आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करू इच्छितो मी या ठिकाणी की याच्याकडे लक्ष असू द्या। जम्बो 303 जसं जम्बोमध्ये नाव जम्बो दिलेलं आहे, याचं बोंड सुद्धा अगदी शेंड्यापर्यंत सुद्धा जम्बो आकाराचा आलेला आहे। पूर्ण 5 कळीचे बोंड आहेत। 10 क्विंटल पिकून आज या शेतकऱ्याचं मनोगत जर घेतलं आपण तर अजून एकरी 10 क्विंटल पर्यंत उतारा येईल असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। थोडंसं समोर जर आपण पाहिलं, एका झाडाचं चित्रण न करता, तर आपण या ठिकाणी जर पाहिलं शेतकरी बांधवांनो, या झाडाची हाईट, ही जी उंची आहे जम्बो 303 ची, ती जवळपास 6 फुटाची आहे। अशा प्रकारे हा झाड बनलेला आहे। बुडापासून अगदी भरपूर फळफांद्याची रेंज आहे त्याला। आणि बोंड जे आहे की नाही एकदम बलके फुटलेले आहेत। म्हणून माझी सर्वांना एकदा पुन्हा सर्व डीलर, दुकानदार आणि सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती राहील की आपण जिथे बी आपल्याला या सीझनमध्ये मिळेल त्या ठिकाणी प्रत्येक कृषी सेवा केंद्रामधून नादचं जम्बो 303 या वाणाची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी करून आपले उत्पादन आपण वाढवावे अशी मी आपल्याला विनंती करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं दाखवून द्या साहेब इकडे जम्बो 303 एका झाडाचं आपण चित्रण न करता असं जर पाहिलं सगळीकडे याचे भरपूर प्रमाणामध्ये याला बोंड आलेले आहेत। बोंडाचा आकार अत्यंत मोठा आहे। आणि ही जर वेचणी जर पाहिली आपण तर असा हा बल्क फुटलेला बोंड आहे। सरकीचं प्रमाण सुद्धा अतिशय जास्त आहे आणि मोठी सरकी आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका फाकळीमध्ये 10 सरकीचं प्रमाण आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे काय होईल की आपलं जे वजन आहे, वेट जे म्हणतो आपण, वजन याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मिळणार आहे। रोगराईला अत्यंत कमी बळी पडणारा वाण आहे। हे बघा, हाईट 6 फूट, माझ्यापेक्षा सुद्धा 1 फूट झाड उंच गेलेलं आहे। झाड लवणलेलं नाही आहे। आज सुद्धा एवढं 10 क्विंटल एकरी उत्पादन निघून आज सुद्धा 10 क्विंटल याच्यामध्ये पिकण्याची कॅपॅसिटी आहे। म्हणून येत्या सीझनमध्ये जम्बो 303 हे व्हरायटी आपण विसरायचं नाही आहे। हेच तुम्हाला पुन्हा मी वारंवार सांगत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।